नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे की जिल्हा परिषद भरती 2023 विषयी पाहू शकता। बघा, विद्यार्थ्यांसाठी आज सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। झेडपी भरतीच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे तो आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करायचं आहे, जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे। बघा, सर्वात मोठे निर्णय काय झालेले आहे झेडपी भरतीच्या संदर्भात किंवा मग जिल्हा परिषदेच्या संदर्भात तो आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, महाराष्ट्र शासनाचे राजपत्र या ठिकाणी काढण्यात आलेले आहे। पाहू शकता, ग्रामविकास विभागामार्फत दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी ही अधिसूचना या ठिकाणी काढण्यात आली आहे। अधिसूचनेमध्ये जर आपण पाहिलं तर बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सेवा प्रवेश जे नियम आहे तर त्या सेवा प्रवेश नियमांमध्ये या ठिकाणी सुधारणा करण्यात आलेली आहे आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी। बघा, या नियमांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेश सुधारणा नियम 2024 असे संबोधण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। आता या ठिकाणी जर आपण पाहिले तर बघा, महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेश नियम 1967 मधील परिशिष्ट 5 मध्ये जिल्हा तांत्रिक सेवा गट क आरोग्य श्रेणी 1 मधील अनुक्रमांक 1 येथील आरोग्य पर्यवेक्षक नोंदींसमोर स्तंभ क्रमांक 4 मध्ये नियुक्तीसाठी पात्रता आणि पद्धती या शीर्षकाखाली प्रचलित नियमांऐवजी पुढील प्रमाणे सुधारित नियम करण्यात येत आहे। म्हणजेच कशा पद्धतीने तर बघा, आरोग्य पर्यवेक्षक गट क श्रेणी 1 पदावर यापैकी एका प्रकारे नेमणूक केली जाईल। कशा पद्धतीने? एकतर पदोन्नतीने ती नेमणूक त्या ठिकाणी केली जाणार आहे, ठीक आहे, किंवा मग सरळ सेवेने देखील भरती त्या ठिकाणी होईल। आता बघा, जर आपण या ठिकाणी पाहिले तर संपूर्ण जे काही सेवा प्रवेश नियम आहेत तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवले तर व्हिडिओ खूप लांब होईल। त्यासाठी हा संपूर्ण सेवा प्रवेश नियम तुम्हाला समजून घ्यायचा आहे, अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी आहे। त्यासाठी हा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवलेला आहे। तर बघा, सेवा प्रवेश नियमांमध्ये या ठिकाणी सुधारणा करण्यात आलेली आहे। जर आपण या ठिकाणी पाहिली तर शैक्षणिक पात्रता काय असणार आहे? किमान शैक्षणिक पात्रता तर मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखेतील पदवी असणे आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 12 महिन्यांचा मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणे आवश्यक आहे, किंवा मग स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर वा इतर समतुल्य कोणताही पाठ्यक्रम। दुसरं म्हणजे आरोग्य पर्यवेक्षक गट क श्रेणी 1 या पदावरील पदोन्नती व नामनिर्देशन यांचे प्रमाण 75/25 असे राहणार आहे। पदोन्नती व नामनिर्देशन, ठीक आहे। त्यानंतर जर आपण पुढे पाहिले तर बघा, अशा पद्धतीने या ठिकाणी सुधारणा करण्यात आली आहे। पदोन्नतीने आरोग्य पर्यवेक्षक गट क श्रेणी 1 या पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार मराठी आणि हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, अन्यथा त्याला या पदावर बढती मिळण्यापूर्वी त्या परीक्षा उत्तीर्ण करण्यापासून सूट देण्यात आली असावी। आरोग्य पर्यवेक्षक आता या ठिकाणी बघा खूप मोठं ते आहे, त्यामुळे ते वाचणं खूप या ठिकाणी महत्त्वाचं नाही आहे। संपूर्ण जो काही सेवा प्रवेश नियम आहे तुम्हाला म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध होऊन जाईल, त्यावर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि संपूर्ण माहिती वाचू शकता। तर अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी होतं, आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी सेवा प्रवेश नियमात सुधारणा झालेली आहे। झेडपीचे हे पद या ठिकाणी आहे। तर अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होता। अपेक्षा आहे तुम्हाला जो काही व्हिडिओ तो आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।